सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पाडण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली। उपायुक्त आशिष लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली। त्याला तो जेव्हा पुढे जाईल पुढे जाण्यापूर्वी त्याला त्याची एक चिठ्ठी पण द्यायची त्या मतदाराला, वोटर चिठ्ठी द्यायची आहे। जी चिठ्ठी ती पुढे तिसरा मतदान अधिकाऱ्याकडे ती चिठ्ठी दिली जाईल आणि ती चिठ्ठी दिल्यानंतर तो तिसरा मतदान अधिकारी बॅलेट दाबून त्या मतदाराला मतदान करण्याची परवानगी तो देईल। पुढे आता सेकंड पार्ट फास्ट घेतो आहे, जास्त चलबिचल करू नका। सेकंड पार्ट मध्ये काय आहे की मतदान यंत्राची ओळख आहे। मतदान यंत्राचे दोन मुख्य भाग असतात। पहिला भाग असतो तो म्हणजे कंट्रोल युनिट, दुसरा भाग आहे तो बॅलेट युनिट। कंट्रोल युनिट हा ताबा जो असतो हा मतदान अधिकारी क्रमांक 3 कडे असतो। ती सर्वस्वी यावेळी ईव्हीएम मशीनची रचना, मतदान प्रक्रिया, मॉक पोल, सीलिंग, मतदार ओळख तपासणी तसेच मतदानानंतर मशीन सुरक्षितरित्या स्ट्रॉंग रूमकडे हस्तांतरित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। शिक्षक व शिक्षिका समाजातील विश्वासार्ह घटक असल्याने त्यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविता येईल असे आशिष लोकरे यांनी सांगितले।